साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा 15 फेब्रुवारी रोजी भवानीपेठ येथील जय भवानी प्रशाला मैदान येथे आयोजित करण्यात आली होती. या समितीसाठी विविध संघटना तसेच हजारो हिंदूंच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. या प्रसंगी आलेल्या भाविकांना विविध मुद्द्यांवर प्रबोधन करण्यात आले. सेक्युलर नावाची कीड लागलेली आहे. संपूर्ण देश धर्मनिरपेक्ष सेक्युलर नावाच्या व्यवस्थेने या किडीने पोकारला गेला आहे. खरं तर देशाची फाळणी एकाच गोष्टीवर झाली. मुसलमानांना पाकिस्तान आणि हिंदूला हिंदुस्तान भारत दिला गेला, पण बांधवांनो हिंदू राष्ट्र म्हणून घोषित नाही झालं. आणि वाणीच्या काळामध्ये संविधानात सेक्युलर धर्मनिरपेक्ष हा शब्द घुसळला गेला. 46वी राज्यघटना बदलली गेली आणि या सेक्युलर व्यवस्थेने 75 वर्षामध्ये आम्हाला दिलं काय? 75वा अमृत महोत्सव आम्ही साजरा केला. या 75 वर्षामध्ये हिंदूंची आजची स्थिती काय? काय 100 कोटी हिंदू भोगतायत? काय या सेक्युलर व्यवस्थेने आम्हाला दिले, त्याचे परिणाम काय झाले? याचे काही घटना तुमच्या समोर ठेवते, म्हणजे लक्षात येईल की धर्मनिरपेक्षता काय आहे, हा सेक्युलरपणा काय आहे. आज या देशामध्ये 100 कोटी हिंदू राहत आहेत. संख्येने भरपूर आहोत, पण मनाने मात्र एक नाही आहोत. यावेळी कार्यक्रमात संस्थेच्या धर्मप्रसारक स्वाती खाडे, समितीचे अधिवक्ता निलेश सांगोलकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते.